नमस्कार, मयूर रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण हॉटेलसारखी दाल खिचडी। दाल खिचडीला लागणारे साहित्य मी तर डाळ घेतले, मिक्स डाळी, तांदूळ घेतले वाडा कोलम, मी फक्त 2 वाटे घेतले, एक 2 ते 3 जणांसाठी बनवण्यासाठी। आता लागणारे साहित्य बघू। मीडियम आकाराचा कांदा घेतला, मीडियम आकाराचा टोमॅटो, कोथिंबीर, एक 4-5 हिरव्या मिरच्या कट करून, थोडंसं आल्याचं खीस घेतलं, कट करून लसूण घेतले, कढीपत्ता, 1 वाटी इथं मी वाटाणा घेतलाय, जिरे, मोहरी, हळद, मी इथं बटर घेतले, अमूल बटर, चवीनुसार मीठ आणि इथं हिंग घेतले। तर आपण दाल खिचडीला डाळ आणि भाताचं कुकर लावूया। पहिलं डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया आपण। इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत, डाळ ही स्वच्छ धुवून घेतली। आपण कुकर लावूया। मी तर जर्मलचं कुकर घेतलंय। आपण जर्मलचं कुकर मध्ये काही केलं की काळं पडतं, त्यासाठी ना मी चिंच घालते। चिंच किंवा लिंबू घालू शकता, जेणेकरून खाली काळं होणार नाही। दाल खिचडीसाठी आपण कुकर लावूया आता। डाळ आणि भात शिजून झालाय। आपण डाळ पावभाजीच्या मेशरने थोडंसं मॅश करून घेऊया। बघू शकता डाळ आपली खूप छान शिजली। आता आपण फोडणीची तयारी करूया। कढई ठेवलेली आणि 1 चमचा तेल टाकलंय। तेलामध्ये मी थोडंसं बटर टाकते, 1 चमचा, जेणेकरून बटर आपलं जळू नये। त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी सोडूया। आपले जिरे चांगले तडतडले की आपण त्यात लसूण घालूया। मी थोडंसं लसूण ठेवते, थोडंसं टाकलं याच्यामध्ये। लसूण आपला लाल होतोय, लाल झाले की आपण कढीपत्ता घालूया त्यात। थोडंसं आल्याचं खीस, त्यात आपण कांदा टाकूया। पर्यंत त्याला थोडंसं भाजून घेऊया। कांदा आपला लालसर झालेला आहे। आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया। वाटाणे हे टाकूया। एक मिनिटभर याचं आपण हिंग घालूया थोडंसं। टोमॅटो घालू,
छान मऊ होईपर्यंत त्याला शिजून घेऊया आपण. आपले बाकीचे सगळं शिजत आलेले, आपण त्यात थोडंसं हळद घालूया. त्यात शिजलेले डाळ घालूया आपण. बघू शकताय डाळीचं टेक्स्चर किती छान आहे. डाळ आपली किती छान दिसतीये. आता आपण ह्याच्यामध्ये एक उकळी फुटली ना, आपण भात सोडूया. अशी छानपैकी उकळी फुटलेली, आपण ह्याच्यामध्ये भात घालूया. लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही दाल खिचडी. बघू शकताय कलर वगैरे किती छान आला याला, आणि सुगंधही खूप छान येतो याचा. एक 5 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया आणि शिजून घेऊया. त्याच्यावरनं मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि याला आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. आपली दाल खिचडी बनवून तयार आहे. बघू शकता खूप छान दिसतीये, खूप छान कलर आलाय. बघू शकता. आपण गॅस बंद करूया. आपण याला एक तडका मारून घेऊया. मी तडक्यासाठी इथं बटर घेतलेले. बटर मध्ये मी थोडंसं तेल टाकते, बटर जळू नये म्हणून. थोडेसे जिरे टाकते त्याच्यात वरून. लसूण, कढीपत्ता, आपण हे बंद करूया गॅस आता. आणि थोडी राहिलेली कोथिंबीर ही मी वरून टाकते. आपली दाल खिचडी बनवून तयार आहे. आपण हे एक वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घेऊया. हॉटेलसारखी दाल खिचडी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.